आज मला आहे स्वारगेट पुणे मुक्काम आणि ड्रायव्हर आहेत मुदगल साहेब. ड्रायव्हरचं नाव ऐकल्यावरच कंडक्टर पळत येतोय कामावर. आणि हे आहे ड्युटी संपवून उमरेला चाललेले आमचे ड्रायव्हर साहेब. आपलं कोल्हापूर लोकांना एवढं आवडते की लोक एकदा कामाला आलेत की तिकडे बदली करून घेत नाहीत. गर्दी असल्यामुळे नेहमीप्रमाणे पुण्याला जाताना मी उभा राहिलो कराडपर्यंत. आपल्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला उठ म्हणायचं म्हणजे मला जरा अवघडल्यासारखंच होतंय. मग काय कराडपर्यंत उभं राहूनच आपलं कराड आणि ट्रॅफिक हे जे नातं आहे ना ते ब्रिज होईपर्यंत काय कधीच तुटणार नाही असं दिसतंय. कसं बस ट्रॅफिक मधून अर्धा पाऊण तास घालवून आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने. तिथं साई सिद्धी हॉटेलवर थांबल्यानंतर आम्हाला यो मडलिकाचा रजनीकांत भेटला. कायम कोल्हापूर पुणे शिवशाहीला असतोय. तिथं गेल्यावर ऑर्डर दिल्या लगेच देणारा आमचा यो भाऊ कसा आहे स्माईल. नाश्ता करून पुढच्या दिशेने निघालो आणि वाटेत भेटली गुजरात परिवहन निगमची बस. बसवर प्रीमियम सर्व्हिस असं लिहिलंय, तशीच बस पण आहे. साताऱ्यातनं पुढे जाईपर्यंत अंधार पडला आणि मग आम्ही निघालो पाचवड भोईन शिरवड मार्गे पुणे. पाचवडमध्ये बस थांबल्यावर बसमध्ये एक अंध दिव्यांग व्यक्ती चढली आणि त्यांनी बसायला जागा करून द्या असं सांगितलं. मग मला त्या बाबतीतला GR माहित नव्हता, त्यामुळे मी माझी जागा त्यांना दिली आणि मग माझ्या सीटवर त्यांना ऍडजस्ट करून दिलं. कारण त्यांची आई सिरियस असल्यामुळे अर्जंट त्यांना पुण्याला जाणं गरजेचंच होतं. प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू साहेब यांच्या प्रयत्नातून अंध दिव्यांग व्यक्तींच्यासाठी हा नवीन GR आलेला आहे. तो मला माहितीच नव्हता. त्या प्रवाशामुळे मला त्याची माहिती मिळाली. मग काय पाचवड पासून पुण्यापर्यंतचा प्रवास असा पायरीवर बसून काढायला लागला, कारण कुणाला उठवणे माझ्यासाठी ते शक्य नव्हतं आणि त्या दिव्यांग व्यक्तीला जागा न देणं हे नियमात बसत नव्हतं. पुणे काय लई लांब आहे वे. बघता बघता कात्रजचा बोगदा आला. पायरीवर बसून सेल्फी व्हिडिओ काढायचा मोह काय मला आवडला नाही. पायरीवर बसलेला व्हिडिओ मला सहप्रवाशाने इन्स्टाला पाठवलेला. तुम्हाला जर अशी वेळ येऊ नये असं वाटत असेल तर दिव्यांगसाठी राखीव असलेल्या सीटवरून प्रवास टाळावा. कात्रज बस स्थानकाच्या जवळ हा कार्यक्रम होता चालू. गणपती निमित्त वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम ठेवला होता. तिथंच पुढे गेल्यावर बोर्ड दिसला, कात्रजची शान कात्रज मिसळ. तुम्ही खाल्ली आहे का ही मिसळ कधी? अशा तऱ्हेने उभं राहून आणि पायरीवरचा प्रवास करून पुण्यात पोहोचलो. अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा जयवंत भोसले फेसबुक आणि इंस्टाग्रामवर.